नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. कसे आहात? नक्कीच ठीक, मस्त, मजेत आणि हेल्दी असाल. तर सकाळ सकाळ छान असं तयार होऊन आम्ही निघालो दापोली बीचला. आमच्यापासून फक्त 60 किलोमीटर आहे, कारण आम्ही कोकणातच राहतो हे तुम्हाला माहितीच आहे. जातानाच पालघर लागला आम्हाला. पालघरला साने गुरुजी आहे, तर तुम्हाला माहितीच असतील सगळ्यांना. तर त्यांचं घर आहे, ते इथंच राहत होते. हे जे मागचं घर आहे ना, तर तिथे राहत होते ते. आमच्यासोबत माझ्या मिस्टरांचे सहकारी म्हणजे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या स्टाफ होता, म्हणजे सर आणि त्यांच्या मॅडम पण आल्या होत्या. मग त्यांचं एक क्यूटचं बाळ होतं. तर आतमध्ये ना एकदम म्हणजे जसं होतं ना पहिले, तर तसंच आहे सेम. तर त्यांनी कोणती कोणती पुस्तकं लिहिली, काय काय त्यांनी केलं, गांधीजीसोबत वगैरे फोटो सगळं काही आतमध्ये एकदम छान असं सेट केलं आहे. छान असं आम्ही वाचन वगैरे केलं तिथलचं. तर आपल्या मुलांना पण असं पूर्वजांबद्दल माहिती पाहिजे, त्यामुळे आम्ही इथं खास आलो मुलांना दाखवण्यासाठी. साने गुरुजींचं लहानपणापासून सगळे फोटो आहेत तिथे आणि सगळं काही आहे त्यांच्याबद्दल. घर पण एकदम भारी आहे आणि इकडे कोकणातली घरं कौलारूचीच आहेत. तर आता आम्ही बीचवर आलो आहोत ऑलमोस्ट. याच्या आधी मी भरपूरदा आले होती, पण माझ्या मुलीची म्हणजे अनुची पहिलीच वेळ आहे समुद्र किनाऱ्यावर यायची, त्यामुळे ती जी एक्साइटमेंट मला बघायची होती. तर फायनली आलो आहोत. ही गाडी आणि ह्यामध्ये मग आम्ही दोघी तिघी लेडी, आमची तिघींचे मिस्टर, माझा भाऊ आणि आमची तिघींची मुलं आणि एक ड्रायव्हर, असे 9-10 जण आम्ही होतो गाडीमध्ये. तर अनु बघा तिची एक्साइटमेंट बघा, म्हणजे गेले गेले मातीतली भांडी तिने आणले होते येतानाच, त्यामुळे गेले गेले ती मातीत खेळायला लागली. तिथलची जी वाळू असते त्यामध्ये. आणि मी पण खूपच दिवसांनी आलते, म्हणजे मला वाटते आमचं लग्न झालेलं तेव्हा आम्ही आलो होतो, त्याच्यानंतर आता आलो आहेत. आणि हे लाटांमध्ये असे म्हणजे भरपूर सारे व्हिडिओ मी ना सेव्ह करून ठेवले होते की मी असे काढणार तसे काढणार, पण तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला काहीच सुचत नाही. आणि हे बाकीचे ना काही सुचू देत नाही. बाकीच्या सगळ्यांना फक्त एन्जॉय करायचं असतं ना, आपल्याला फक्त फोटो काढायचे असतात. खरं आहे की नाही? म्हणजे गेल्याच्या नंतर माझा फोटो काढ, इथे काढ, तिथे काढ. आणि एक स्पेशल माणूसच त्याला पाहिजे. भैया सारखा जात होतं लाटांमध्ये खेळायला, पण त्याला मी सारखं बोलून घेत होते, यार माझे फोटो काढ, माझे फोटो काढ. आणि ती लाट पण एवढी आगाऊ ना, भैया आल्याच्या नंतरच मोठी लाट येत नव्हती. मोठी लाट ही ना 4-5 लाटेच्या नंतरच येते. मग ती लाट एकदम बेस्ट असते, कारण ती एकदम लांबपर्यंत जाते. पण बघा आता पण माझा हा व्हिडिओ फ्लॉप गेला. तर फायनली बघा ही लाट आली. मग हा व्हिडिओ मी स्लोमो करून टाकेल, खूप सुंदर वाटेल. आता हे सगळे व्हिडिओज आहेत ना, ज्या क्लिप्स घेतल्या आहेत ना मी छोट्या छोट्या, तर त्याचा व्लॉग बनवला आहे. पण याच्यात एडिटिंग मी काहीच केलं नाही. सगळं काही रिअल आहे, काही अजिबात स्लोमो केलं नाही का काय नाही का काय नाही. दापोलीवरती भरपूर बीच आहे. हा करडे बीच होता. तुम्हाला जर दापोलीवर यायचं असेल तर बीच एक नंबर आहे, तुम्ही नक्की येऊ शकता. आणि खूप जवळ आहे दापोली बीच, त्यामुळे आम्ही इथे आलो. आमच्यापासून अलिबाग, मुरुड, जंजीर, अंदिवेग, आगार अशी अगदी 60, 70, 80, 90 किंवा 100च्या किलोमीटरवर फक्त आहेत. काय बनवलंय? आणि त्या रेतीमध्ये अनु इतकी लोळली होती की बघू शकता, तिचे पूर्ण कपडे खराब केले. आणि त्याच्या आधी मी एक पण फोटो काढला नव्हता. मग त्यांनी छान असे तिला पाण्यात बुडवलं आणि मग तिच्या अंगावर असं पाणी टाकायचं वगैरे, म्हणजे छोटे क्लिप्स घेतले आहेत मी. छान कपलचे व्हिडिओ, फोटोज आता सगळं इंस्टाग्रामला पाहायला मिळेल. आणि माझ्या मिस्टरांना फोटोचं अजिबात नॉलेज नाही. ते नुसते कॅमेराकडे बघतात. त्यांना म्हणते अहो इकडे बघा, तिकडे बघा. मग त्यांची पण भरपूर चिडचिडी, तू सांग मला एकतरी म्हणजे कसं बघायचं, काय काय. एकतर त्यांना आहे ना अजिबात फोटोची आवड नाहीये, बळच मी त्यांना आणलं. बघा ही लाट आली आणि अनुच्या पूर्ण तोंडामध्ये पाणी गेलं. म्हणजे ते सर्दी वगैरे काय माहित होती की नाही, पण आता इतकं एन्जॉय केलं नाही ते अनुनी भरपूर. तिचा पहिला समुद्री किनारा होता, समुद्री प्रवास, तिने खूपच एन्जॉय केला. आता इथून पुढे काय आम्ही सारखं येतच जाऊ, पण आता हे बेस्ट मुमेंट होती. आणि थोडीशी मोठीच होऊन द्यायचं होतं तिला आम्हाला, त्याच्यानंतरच आम्हाला आणायचं होतं. नाहीतर मागच्या वेळेस पण प्लॅन झालता, पण म्हणलं चला अनु अजून मोठी होऊ द्या मग आपण जाऊयात. आम्ही तर काय, मी तर ट्रिपला प्रत्येक वेळा गेलेली आहे आणि माझ्या मिस्टरांसोबत पण मी आधी आले होते. पण अनु झाल्यापासून आम्ही पहिल्यांदाच आलो आहे. तर बघा आता इथे कपलचा व्हिडिओ आम्हाला काढायचा होता. तर माझे मिस्टर फक्त कॅमेराकडे बघत होते. त्यांना म्हणलं कॅमेराकडे नका बघू, त्याच्यावर आमची थोडीशी भांडणं झाली तिथं. पण काय नाही, एन्जॉय तर भरपूर केला. मिस्टरने केला, मी केला, अनुने केला आणि बाकी सगळ्यांनी पण इतकी उडवली, इतकी म्हणजे एकमेकाची इतकी उडत होतं ना आम्ही, की म्हणजे त्याच्यावर एक व्लॉग बनवला असतं तर हे झालं असतं. पण सगळ्यांची प्रायव्हसी असते, त्यामुळे मी काही व्लॉग वगैरे कोणाला किंवा माझ्या व्लॉगमध्ये पण घेतलं नाहीये. तर त्या लाटाच्या मागं मी चालणार असं मला बनवायचं होतं, पण त्या लाटा एवढ्या फास्ट येत होत्या आणि म्हणजे अर्ध्यातूनच लाट गायब होत होती. म्हणजे मला ना त्याचं ताळमेळच लागला नाही थोड्या वेळ. आणि अनुचं फक्त रेतीमध्ये ना काहीतरी काढायचं चाललं होतं. मी पहिल्यांदा माझं नाव काढलं होतं रेतीमध्ये. मग त्याच्यानंतर ती इतकं काय म्हणजे इतका वेळ ती फक्त रेतीमध्येच काढत होती. आता हा इथे बघा, आता मज्जा बघा.
आम्हाला असं फक्त वरती कॅमेरा धरायचं होतं आणि खालून लाट जाईल असं व्हिडिओ शूट करायचा होता. तर मिस्टरांचं चाललं होतं की थांब मी बघतो पहिला आलंय का ते मोबाईलमध्ये नीट आलंय का. आम्ही त्यांना समजवत होते की खालून जाईन लाट. एक तर त्यांना आवडत नाही असे फोटोज व्हिडिओज काढायला, पण माझंच भरपूर फोर्स असतं यार. एक तर लाईफ गेलं आहे, मग फोटो व्हिडिओ नाही काढलं तर काय ना, एन्जॉय पण करायचं पण त्यासोबत फोटोज व्हिडिओज पण काढायचं. तर फायनली एक व्हिडिओ झाला आमचा. हे सगळे इंस्टाग्रामला छान अशा रीलसोबत छान असं एडिटिंगसोबत पाहायला मिळेल तुम्हाला. तर फायनली बघा एक लाट आली आणि आमची दोघं पण मस्त त्यामध्ये आलो आहोत. आणि जर का तुम्ही एका दिवसात भरपूर प्लॅनिंग करत असेल तर करू नका अजिबात, कारण दापोलीला आला तर एकदम म्हणजे बीचवर आहे ना एक दिवस पूर्ण लागतोच. तर असं एक हातात हात धरून एक फोटो व्हिडिओज काढला आम्ही. त्याच्यानंतर अनु आणि तिची फ्रेंड छान असे खेळत होते थोडं, मग त्यांचं पण शूट घेतलं आणि तिथे गाणी इतके जोरात जोरात चालू होते ना, एकदम गोव्यासारखी फिलिंग येत होती. मग मी आणि माझी फ्रेंड पण छान असं आम्ही एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर ना हे 2022-21 म्हणजे आमचं 2020ला लग्न झालं, तर त्याच्यानंतरच्या असं सगळं लिहिलं होतं आणि त्याच्यावर फक्त आम्हाला चालत यायचं. म्हणजे हे एक व्हिडिओ काढला आम्ही आता सगळे इंस्टाग्रामला तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. त्यासाठी स्टे ट्यून. म्हणजे तुम्ही पण बीचला जर राहणार असेल तर तुम्हाला पण आयडिया येईल की कोणते कोणते व्हिडिओज आपण ते काढू शकतो, कसे कसे क्लिक्स आपण फोटोचे काढू शकतो. तर फायनली आता जायची वेळ आली आहे, पण जाऊ वाटत नव्हतं अजिबात, कारण आम्हाला वॉटर पार्कला पण पुढे जायचं होतं जाऊन. आणि सुरुवातीला अनुला अजिबात जायचं नव्हतं पाण्यामध्ये, पण एकदा गेल्याच्या नंतर तिला अजिबात घरी यायचं नव्हतं. तर बघा इकडे आम्ही गाडीकडे आलतो तरी पण तिला इथं मातीतच खेळायचं होतं. तिला बळच कन्व्हिन्स करून आम्ही आणलं घरी. तिला म्हणलं की उद्या परत येऊ आपण, तर त्यामुळे ती आली. तर फायनली आता आम्ही इथं आलो आहोत वॉटर पार्कला. मला वाटतं 23 किलोमीटर का काहीतरी होतं तिथून दापोलीपासून, आणि खूपच छान आहे इथं. ह्याच्यावर डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला ना 2 दिवसात पोस्ट करेल. खूपच सुंदर आहे. जर का तुम्ही ना दापोलीला येणार असाल बीचला तर वॉटर पार्क एकदम भारी आहे. आणि फक्त इथं तिकीट पण खूप रिजनेबल आहे. ते मला उद्याच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहायला मिळेल, त्यासाठी स्टे ट्यून. आणि तुम्ही थोडंसं मी फक्त तुम्हाला एक झलक देते की इथं काय काय असेल. एकदम वेगवेगळे देखावे वगैरे आहेत. आणि वॉटर पार्क जे स्विमिंग टँक असतं ना ते पण भरपूर आहेत. घसरगुंडी म्हणजे असे जे राईड्स असतात ना ते पण खूप सारे आहेत. आणि यांचं जेवण वगैरे पण असते, त्याचं एक वेगळं तिकीट असते. आणि जर तुम्हाला 2 तास फक्त खेळायचं असेल तर त्याचं वेगळं तिकीट आहे. खूप रिजनेबल आहे ते तिकीट. तर अनु ना पळत होती, तिला अजिबात यायचं नव्हतं, पण नंतर तिला यायचंच नव्हतं घरी, फक्त इथे खेळायचं होतं. खूपच एन्जॉय झाला. बघा तिला मी बोलवते आतमध्ये, पण नाही यायच नव्हतं. पण जायच्या टायमाला इतकी रमली ना की ती अजिबात पाण्याच्या बाहेरच येत नव्हती. तिला म्हणजे रडू तिला आम्ही घरी नेलं आहे. आता काय काय एन्जॉय केलं वगैरे सगळं उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. कसे फोटोज व्हिडिओज काढू शकतो आपण, कसे काढले आम्ही. तर फायनली आता आम्ही चाललो आहोत. जाता आहे ना इतकी भूक लागली होती त्यामुळे आम्ही चहा पेला. छान गुळाचा चहा होता त्यामुळे मी पेले. नंतर जो घरी जाताना ना छान असं हॉटेलला जेवण केलं. हे हॉटेल एक नंबर होतं बरं का. पण व्हेज नॉनव्हेज इकडे ना कॉमनच असतात, त्यामुळे ना मला इतकं पर्सनली हे होत होतं, पण मी बळच खाल्लं, कारण मी पूर्ण व्हेजिटेरियन आहे ना. माझ्या इकडे सगळे नॉनव्हेज खाणारे आहेत लोक, त्यामुळे सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं आणि मी एकटीने व्हेजिटेरियन भैयासोबत फक्त आम्ही. बाकी सगळ्यांनी नॉनव्हेज खाल्लं, आम्ही नाही खाल्लं फक्त. बाकी एकदम हॅप्पी मस्त गेला आजचा दिवस. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल की वॉटर पार्कला नक्की कोणत्या कोणत्या सुविधा आहेत आणि काय काय कसं आहे नक्की उद्या दाखवेल. तर आहे ना इथं थोडेसे मेमरीसाठी फोटोज मी जोडते, छान आहेत. तर जर का तुम्हाला आवडली तर अशा प्रकारचे तुम्ही फोटोज क्लिक करू शकतात. नक्कीच तुम्हाला पण एक आयडिया येईल की बीचवर कसे फोटोज वगैरे आपण काढू शकतो. तर चला आजचा असा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. प्लीज तुम्ही लाईक करा यार, तुम्ही लाईक करत नाही. तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ हेल्पफुल वाटला किंवा आवडला तर एक लाईक नक्की करा यार. तुमचं लाईक आहे ना खूपच मोटिवेशन भेटतं मला. चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.